नंतर आम्हाला कळलं की जागृतीनगर पूर्ण पाण्याने तुंबलेलं आहे, लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, कुणाचे संडासमध्ये पाणी जाऊन संडास भरलेले आहेत, कुणाची घरं भरलेली आहेत. रात्रीच्या 2 वाजल्यापासून ही लोक पाणी उपसतात, घरातले धान्य सगळं नाश झालेलं आहे, धान्याचा सगळं धान्य ओले झालेले आहेत, मसाले ओले झालेले आहेत, त्यांच्या जीवनामरणाचा प्रश्न उभा राहिलेला आहे. त्यामुळं आम्ही सकाळी पाणी करण्यासाठी आलो होतो. तर परिस्थिती अतिशय विदरक आहे. महापूर कसा येतो असा प्रकार आहे. आमच्या ग्रामपंचायतच्या सरपंच आहेत, सरपंचांना विनंती करायची, यांचं जर तुम्ही एवढं नियोजन जर 2 दिवसात लावून दिलं तर ठीक आहे, नाही तर मग आम्हाला तुमच्या विरुद्ध मोर्चा आणावं लागेल. ही जिम्मेदारी सगळी तुमची राहील. आणि हे नाही करून दिलं तर मग मात्र मोर्चा येणार याची काळजी घ्या. कारण सगळे लोक त्रस्त रात्रीचे 2:30 वाजल्यापासून पाणी उठतात. लहान लहान मुलं, एक तर 2 महिन्याचं मुले, 2 महिन्याचं मुले, म्हातारी माणसं आहेत, लोकांना फाटा नाहीये झोपायला, खाली झोपतात. लय अवस्था विदरक आहे. तुम्हाला मी आता सांगतो, मी भाऊसाहेबांना बोललेलं, भाऊसाहेबांना पण विनंती केलेली, आणि तुम्ही सरपंच या नात्याने आमचे प्रथम नागरिक आहे म्हणून तुम्हाला विनंती करतो, जर याच्यातून तुम्ही मार्ग नाही काढला तर मग आमच्या रोजच्याला तुम्हाला समोर जावं लागेल. त्यावेळेस आपण म्हणू नका आपले संबंध आहेत आणि आपण मित्र आहेत वगैरे वगैरे. माणसांच्या पुढं, माणसाच्या सुविधेच्या पुढं मित्र नातं सगळं बाजूला ठेवायचं असतं. माझी एक तुम्हाला विनंती, एवढं जर नाही केलं तर आमच्या सगळ्यांचा मोर्चा तुमच्या इथं येणार आहे.